श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. आपल्या हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण साजरा करत असतो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस, दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी नवीन वस्तूची खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि त्यानुसार सोनं खरेदी करणे, गाडी खरेदी करणे किंवा घर खरेदी करणे, त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करणे, त्याचबरोबर नवनवीन उपक्रमाला या दिवशी सुरुवात केली जाते. या गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुंदर गुढी उभारून तिची पूजा करतात. असं म्हणतात की गुढी घरात ठेवल्यानं घरातील जी नकारात्मकता असेल तर ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. या गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याबरोबरच अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. या गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा केली जाते. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर हवा यासाठी प्रार्थना केली जाते. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजेच आपल्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या घरामधून अशी एक वस्तू घराबाहेर फेकून द्यायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता भरलेली आहे, घरामध्ये कोणती बाधा असेल किंवा कोणती अडचणी असेल, दारिद्र्य असेल, दोष असेल, तर ते घरातून निघून जाईल आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहील. त्याचबरोबर तुमची आणि तुमच्या कुटुंबाची वर्षभर भरभराट होईल. तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल. त्याचबरोबर तुमच्या मुलांची, पतीची प्रगती होईल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि त्यासाठीच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हा अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे. तर आता कोणती वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या रात्री घराबाहेर फेकून द्यायची आहे, याविषयीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गुढीपाडवा हा दिवस आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्यामुळं या दिवशी जर आपण काही उपाय, काही सेवा जर केल्या, तर संपूर्ण वर्ष आपल्याला सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होणार आहेत. आणि त्यासाठीच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच काही उपाय, सेवा करायला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे, स्वच्छता करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ही साफसफाई करत असताना, घरातील फरशी पुसत असताना किंवा घरातील ज्या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहोत, तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला घराची फरशी पुसायची आहे, साफसफाई करायची आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर दररोज हा उपाय तुम्ही केला तरी देखील चालेल. त्याचबरोबर स्नान करत असताना सर्वांच्याच म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी चिमूटभर हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे. त्यामुळं आपल्या शरीरावरील जी नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आणि स्नान झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये गंगाजल घ्यायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमूत्र घेऊ शकता किंवा ते जरी नसेल तर तुमच्या घरामध्ये जे पवित्र पाणी असेल म्हणजे स्वच्छ पाणी असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. पुन्हा एकदा खडे मीठ टाकायचं आहे आणि आंब्याचं पान घ्यायचं आहे. एका आंब्याच्या पानाने हे पाणी तुम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. तुमचं देवघर आहे तर त्या देवघराच्या जवळ आणि देवघराच्या वरती सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना अभिषेक करायचा आहे. त्यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, घरावरची सर्व विघ्न, संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद आणि कच्चे दूध टाकायचं आहे आणि हे जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला दिवसभर भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. जर तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जर हा उपाय करायला शक्य होत नसेल, तर तुम्ही रात्री 10 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल.
हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आहे. आपल्या कुटुंबामध्ये असणारी सर्व विघ्न, संकट दूर करण्यासाठी आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी या असतातच. मग आजारपण असेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केलेली असेल, वैवाहिक समस्या असतील, पती-पत्नीमध्ये पटत नसेल किंवा सतत होणारे वादविवाद, भांडणं, कलह असतील, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा तुम्ही कितीही कष्ट करत असाल, कितीही मेहनत करत असाल, परंतु तुमच्या घरामध्ये जर पैसा आलेला टिकत नसेल किंवा आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जर जात असेल, तर यासाठी देखील आपण हा जो उपाय करत आहोत, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर आता आपण हा जो उपाय जाणून घेत आहोत, तर हा उपाय तुम्हाला फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच करून चालणार नाही. तर अशा ज्या विशिष्ट तिथी असतात, म्हणजेच अमावास्या असेल, पौर्णिमा असेल, संकष्टी चतुर्थी असेल, एकादशी असेल किंवा शनिवार असेल, तर अशा दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, तर ती दूर होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या घरावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होण्यास देखील मदत होणार आहे. आता आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे, तर ते पाहूया. तर तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. तिन्ही सांज ही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर आपण हा उपाय केला, तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होईल. परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर शक्य झालं नाही, तर तुम्ही रात्री 10 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी अगोदर आपल्या देवघरातील देवांजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये शक्य असेल तर कलाव्याची वात घालायची आहे. वात नसेल तर तुम्ही रोज वापरता ती वात घातली तरी देखील चालेल. त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत. अगदी थोडं-थोडंसं आपल्याला हे टाकायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. अशाच प्रकारचा दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ देखील या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, तर त्यासाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये तुम्हाला एक कागद ठेवायचा आहे आणि या कागदावरती तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगणार आहे, तर त्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. तर त्यातील सर्वात पहिली जी वस्तू आहे, तर ती म्हणजे खडे मीठ. समुद्री मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि असा हा उपाय करण्यासाठी हे खडे मीठ आपल्या घरामध्ये हे नेहमी ठेवायचं आहे. तुमच्या जर मुलांच्या संबंधित काही समस्या असतील, म्हणजेच तुमची मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये मागे पडत असतील, मोठ्यांचं ऐकत नसतील, सतत चिडचिड करत असतील, तसेच अशाच प्रकारच्या अनेक समस्या आपल्या मुलांसंबंधित असतील, तर तुम्ही शनिवारच्या रात्री किंवा शुक्रवारच्या रात्री हे जे खडे मीठ आहे, तर ते खडे मीठ तुमच्या मुलावरून ओवाळून घराच्या बाहेर नेऊन दूर अंतरावरती फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही हे कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये फेकून दिलं तरी देखील चालेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे आणि त्यासाठीच आपल्याला हे खडे मीठ नेहमी आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरातील फरशी पुसत असताना ज्या ठिकाणी पाण्याचा वापर होतो साफसफाई करत असताना, तर त्या ठिकाणी तुम्हाला या मिठाचा वापर करायचा आहे. मीठ हे आपल्याला समुद्रापासून मिळतं. त्याचबरोबर माता लक्ष्मी ही देखील समुद्रातूनच प्रकट झालेली आहे आणि त्यामुळेच माता लक्ष्मी आणि या मिठाचा अगदी जवळचा संबंध असल्यामुळं तुम्हाला या मिठाचा तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त काही ना काही कारणांसाठी उपाय हा अवश्य करत राहायचा आहे. त्याचबरोबर आता आपल्याला दुसरी जी वस्तू घ्यायची आहे, तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी देखील आपल्याला अगदी ओंजळभर घ्यायची आहे. जर तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल, तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. शक्यतो असे उपाय करण्यासाठी पिवळ्या मोहरीचाच आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्याचबरोबर पुढील जी वस्तू आहे, जी आपल्याला घ्यायची आहे, तर आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा कुठेही तुटलेली, खराब झालेली, किडलेली किंवा तुटलेली नसावी, अशी अखंड लवंग आपल्याला घ्यायची आहेत. 4 लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 तमालपत्राची पानं घ्यायची आहेत. ती देखील कुठेही फाटलेली, तुटलेली नसावीत, अशा या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्याबरोबरच आपल्याला घ्यायचं आहे काळे मिरे. हे काळे मिरे देखील तुम्ही ओंजळभर घेतले तरी देखील चालेल किंवा 1 चमचाभर घेतले तरी देखील चालेल. अशा या सर्व वस्तू आपल्याला या प्लेटमध्ये एका कागदावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे, तर त्या व्यक्तीनं हे वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसून तुमच्या ज्या काही मनामध्ये इच्छा असतील, समस्या असतील, अडचणी असतील, विघ्न असतील, तर या भगवान श्री हरिविष्णूंना, माता लक्ष्मीला बोलून दाखवायचे आहेत. हा जो उपाय करत आहात, तर तो उपाय तुमच्या घरावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी करत आहात आणि त्यामुळंच यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या इष्टदेवतेला, तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे.
भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर आता ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत, तर त्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यांना पेटवायचं आहे. आता हे पेटवत असताना यामध्ये तुम्हाला एक ओंजळभर कापूर टाकायचा आहे आणि कापूर टाकल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत, तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे ओवाळायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला देवघरातील देवांवरून ओवाळायचं आहे. या ज्या वस्तू सर्व आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत. म्हणजेच तुम्ही हे माता लक्ष्मीचं नामस्मरण केलं, भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण केलं, की या वस्तू सर्व अभिमंत्रित होणार आहेत. त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला हे ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना तुम्हाला प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही. तर एकाच प्लेटमध्ये आपण या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत. तर त्यानेच तुम्हाला घरातील सर्वांना ओवाळायचं आहे. त्याचबरोबर ओवाळत असताना कोणालाही इजा होणार नाही अशा प्रकारे आपल्याला ओवाळायचं आहे. 7 वेळा आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत ओवाळायचं आहे. त्याबरोबरच ओवाळत असताना यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे. भीमसेनी कापूर जास्तीत जास्त टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जी विघ्न आहेत, बाधा आहेत, त्याचबरोबर नकारात्मकता आहे, तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे फिरवून झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या वस्तू घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला हे फिरवायचं आहे. याचा जास्तीत जास्त धूर तुमच्या घरामध्ये करायचा आहे. या धुराबरोबर तुमच्या घरातील सर्व विघ्न, संकट, बाधा, आजारपण, वैवाहिक समस्या या दूर होतील. यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अगदी मनापासून माता लक्ष्मीचं नामस्मरण करत राहायचं आहे. सर्व विघ्न, संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत राहायचं आहे. त्यानंतर ही प्लेट घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आहे. जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते. आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते आणि आपल्या घरामध्ये विघ्न देखील तिथूनच येत असतात आणि त्यामुळंच आपण या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला जाऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या दरवाजावरून 7 वेळा ही प्लेट फिरवायची आहे. म्हणजे 7 वेळा आपल्याला ह्या दरवाजाला ओवाळायचं आहे आणि आपल्यावरची ही सर्व विघ्न, संकट, बाधा ही दूर व्हावीत म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करत राहायचं आहे. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या घरापासून दूर अंतरावरती तुम्हाला नेऊन फेकून द्यायच्या आहेत. जर कोणाला इजा होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. वाहत्या पाण्यामध्ये जर सोडणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायचे आहेत. त्यानंतर हा उपाय करत असताना सर्व उपाय शांतपणे करायचा आहे. कोणालाही बाहेरच्या व्यक्तींना कळू न देता हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि कोणाशीही काहीही न बोलता शांतपणे मनातल्या मनात फक्त आपल्या मनातील सर्व ज्या विघ्न असतील, बाधा असतील, तर ती बोलत माता लक्ष्मीला प्रार्थना करत हा उपाय करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घरामध्ये आल्यानंतर देवघरासमोर जायचं आहे. माता लक्ष्मीला, भगवान श्री विष्णूंना नमस्कार करायचा आहे आणि मी ही जी सेवा केली आहे, तर ती सेवा अगदी मनापासून श्रद्धेने केली आहे, तर त्याचं मला निश्चित फळ मिळू दे. आमच्या घरावरची सर्व विघ्न, संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि असा हा जो उपाय आहे, तर तो तुम्ही गुढीपाडव्याव्यतिरिक्त जे विशिष्ट तिथी असतात, म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, संकष्टी, तर त्या दिवशी देखील तुम्हाला करायचा आहे. शनिवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल, की आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे किंवा एखाद्यानं करणी बाधा केलेली आहे किंवा घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, काही ना काही जरी अडचणी घरामध्ये जर तुमच्या सतत येत असतील, तरी देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर तुळशी मातेजवळ दिवा लावत असताना रोज त्यामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य टाकायचा आहे. 2 लवंगा टाकायच्या आहेत. जेणेकरून या सुगंधामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आकर्षित करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे रोज तुळशीजवळ दिवा लावत असताना या वस्तू टाकायच्या आहेत. त्याचबरोबर शक्य असेल तर दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य जाळावा. यामुळं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहतो. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.